गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, शुक्रवारपासून खूप काही घडतं आहे आणि त्यात सगळ्याचा इम्पॅक्ट आज आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की शुक्रवारी रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केट हे तुलनेनं हायर होतं शुक्रवारी रात्री आणि त्यासाठी कारणही तसंच होतं, कारण तिथे सुप्रीम कोर्टचं रुलिंग आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता जे काही टॅरिफ्स US सगळ्या जगावरती लावत होतं, तर मुळात ट्रम्पला ते अधिकारच नाही आहेत. त्यामुळे सगळे टॅरिफ्स जे आहेत तर ते बंद करण्यात आले होते. परंतु काही तासच गेले असतील, जे काही ट्रम्प आहेत तर त्यांनी येऊन लगेच सांगितलं की दुसरा कुठला तरी एक कायदा आहे त्याच्या अंडर ते आता पूर्ण जगावरती 10% टॅरिफ लावत आहेत. ओके. त्यानंतर काल पुन्हा त्यांनी सांगितलं की 10% नाही, ते टॅरिफ्स 15% असतील. ओके. परंतु जी काही वेबसाईट आहे ऑफिशियल US गव्हर्नमेंटची, तर त्याच्यामध्ये जे काही टॅरिफ्स दाखवत आहेत आता, तर ते 10% आहेत. म्हणजे काय की त्यांनी फक्त ट्रूथ सोशलवरती सांगितले की आम्ही 15% केलेत, परंतु ॲक्च्युअल ते 10% आहेत. ओके. की जे 24 तारखेपासून इम्प्लिमेंट होतील, 24 फेब्रुवारीपासून. त्यामुळे आता पाहूयात की पुढे काय होते ते. जर त्यांनी 15%चं जर साईन केलं तर ते तिथं अपडेट केलं जाईल इमिजिएट आणि त्यानंतर ते इफेक्टमध्ये येईल. परंतु ज्या कायद्याच्या आधारे त्यांनी हे सगळ्या जगावरती टॅरिफ्स लावलेत, त्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं आहे, तर हे टॅरिफ्स फक्त 150 दिवसांसाठी लावले जाऊ शकतात आणि ते एक्सटेंड केले जाऊ शकत नाहीत आणि मॅक्सिमम 15% तुम्ही लावू शकता, त्यापेक्षा जास्त लावू शकत नाही. ओके. म्हणजेच काय की ही गोष्ट USच्या दृष्टीनं आणि आपल्या इंडियाच्या दृष्टीनं चांगली आहे, USच्या दृष्टीनं फार काही चांगली नाही आहे. ओके. आता ही झाली USची गोष्ट. त्यानंतर जर आपण गिफ्ट निफ्टी शुक्रवारी रात्री जर पाहिलं तर ऑलमोस्ट 350 ते 400 पॉईंट गॅपअप मार्केट ओपन दाखवत होतं, परंतु त्यानंतर ते ट्रिम होत खाली 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 आलं. जसं जसं टॅरिफ्स त्यांनी लावले, वाढवले वगैरे, ते मग ते सगळं किओस तयार झाला आणि त्यामुळे आता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 150 ते 180 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल, ज्याला आपण डिसेंट ठीकठाक गॅपअप म्हणू शकतो. आता मार्केटमध्ये जर गॅपअप ओपन झाला तर तो सस्टेन होईल का, तर तो होण्याची पॉसिबिलिटी आहे. त्याचं कारण असं की शुक्रवारी जेव्हा मार्केट पडलं तेव्हा त्याच्यामागे बेसिकली रिझन हेच होतं की जे इराण आणि USचं जे काही वॉर आहे तर ते स्टार्ट होऊ शकतं अशी परिस्थिती होती. परंतु शनिवार रविवारमध्ये असं काही झालेलं पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे जो गॅपअप आहे तो मे बी सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी आहे. आता जर आपण FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन थोडंसं सेलिंग केलं आहे, परंतु जास्त नाही, 950 कोटींच्या आसपास केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,500 कोटींचं बाईंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर मग आता ज्या काही सध्या सगळे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याप्रमाणे जर आपण जगाकडे पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट जाणवते, ते म्हणजेच ट्रम्प कधी काहीही करू शकतात, ते काहीही स्टेटमेंट करू शकतात कधीही. कारण आता पहा, तिथल्या सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं आहे की जे काही टॅरिफ्स आहेत तर ते लावण्याचे अधिकार हे संसदेला आहेत. म्हणजे जर तुम्हाला ते टॅरिफ्स पूर्ण जगावरती लावायचे असतील तर तुम्हाला ते संसदेमधनं पास करून घेणं खूप गरजेचं आहे आणि संसदेमध्ये पास करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढी संख्याच नाही आहे जे रुलिंग पार्टी ट्रम्पची आहे ते. त्यामुळे ते एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे टॅरिफ्सचं फार अवघड आहे. परंतु जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने सुद्धा आता US सोबत गेम खेळायला सुरुवात केली. जे आपलं डेलिगेशन USला जाणार होतं ट्रेड डील संदर्भामध्ये, तर त्यांनी ते जाणं कॅन्सल केलं आहे आणि त्यामुळे सगळ्यात मेजर बेनिफिशरी कोण असेल तर ते म्हणजे रिलायन्स. म्हणजेच काय की आज रिलायन्स मार्केटला सपोर्ट करू शकतो खूप हायली. त्यानंतर IDFC फर्स्ट बँक जी आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी 600 कोटींच्या आसपास एक फ्रॉड झालेला आहे, तो समोर आलेला आहे. त्यामुळे IDFC फर्स्ट बँक आणि त्याचा इतर बँकिंग छोट्या मोठ्या बँकिंग स्टॉक्सवरती होणारा परिणाम पाहता थोडंसं मार्केट तिथे डेंट खाऊ शकतं. त्यानंतर जर आपण IT स्टॉक्स पाहिले तर IT स्टॉक्स ठीकठाक होते, परंतु IT स्टॉक्समध्ये देखील सेलिंग पाहायला मिळेल. कारण जेफ्रीजनं पुन्हा एक रिपोर्ट काढला आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की IT स्टॉक्समध्ये ऑलमोस्ट 33% आसपास डाऊन साईड आहे. त्यामुळे अगेन पुन्हा
आय टी स्टॉक्स डेंट करतील. त्यामुळे पाहूयात काय होतं ते. परंतु साहजिकच आहे की US मध्ये बरंच काही घडून गेलेलं आहे. परंतु ट्रम्प यांना तिथे कोणी जुमानत नाही आणि ट्रम्पसुद्धा कोणाला जुमानत नाहीत. त्यामुळे ते परिस्थिती थोडीशी जरा आपण काय म्हणतो की अवघडच आहे. असं काय चाललंय मलाही समजत नाही कधी-कधी. तर मग पाहूयात आता की आपलं इंडियन गव्हर्नमेंट किती स्मार्टली या सगळ्या गोष्टी हँडल करतं आणि आपल्याला याचा कशा पद्धतीने फायदा होतो ते. तर होप सो पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.